सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती, पण लग्नानंतर मात्र त्यांना प्रचंड असं ट्रोल व्हावं लागलं होतं. तर आजही त्यांना सोशल मीडियावर त्यांच्या लग्नासाठी ट्रोल केलं जातं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे धर्माबाहेर केलेलं लग्न. यात पहिलं नाव समोर येतं ते अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. मराठमोळी बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरलाही लग्नानंतर खूपच ट्रोल करण्यात आलं. उर्मिलानं वयाच्या 42व्या वर्षी 2016 मध्ये लग्न केलं. उर्मिला मातोंडकरचं मोहसिन अख्तर मीर यांच्याशी लग्न झालं. मोहसिन एक काश्मीरी मुस्लिम आहे, तर पेशानं मॉडेल आणि व्यावसायिक आहे. या दोघांच्याही लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. तेव्हाही त्यांना ट्रोल करण्यातच आलं होतं. मोहसिन हा उर्मिलापेक्षा तब्बल 10 वर्षांनी लहान आहे, तर आजही उर्मिलाला सोशल मीडियावर या टीकेला सामोरं जावं लागतं. या टीकेविषयी बोलताना उर्मिला म्हणाली होती, माझे पती मोहसिन अख्तर मीर यांच्याबद्दल सोशल मीडियावर उलट्या सुलट्या अफवा पसरवल्या जातात. मोहसिन यांना दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हटलं गेलं. काही लोकांनी माझ्या विकिपीडिया पेजवर बदल केले. त्यात माझ्या आई वडिलांचं नाव देखील बदलण्यात आलं. आईचं नाव रुखसाना अहमद आणि वडिलांचं नाव शिविंदर सिंह असं करण्यात आलं होतं. दरम्यान उर्मिला यांच्या वडिलांचं खरं नाव श्रीकांत मातोंडकर आणि आईचं नाव सुनीता मातोंडकर असं आहे. दीपाली सय्यद. अभिनेत्री दीपाली सय्यदला देखील अनेकदा ट्रोल व्हावं लागतं. दीपाली म्हणजेच मूळची दीपाली भोसले. दीपाली भोसले सय्यदनं दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर दीपालीचं नाव सोफिया जहांगीर सय्यद असं ठेवण्यात आलं होतं. लग्नानंतर दीपाली सय्यद अभिनयात फारशी रमली नाही, पण विविध रियालिटी शोच्या माध्यमातून ती नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिली. तर सध्या ती राजकारणात सुद्धा सक्रिय आहे. पण आजही दीपालीला सोशल मीडियावर यावरून ट्रोल केलं जातं. आदिती गोवित्रीकर. प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आदिती गोवित्रीकरनं देखील आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. आदिती ही पेशानं एक सुपर मॉडेल आणि अभिनेत्री आहे. मात्र त्याआधी ती डॉक्टर सुद्धा आहे. मुंबईत MBBSचं शिक्षण घेत असताना तिची ओळख मुझफ्फर लकडावाला सोबत झाली होती. दोघांनीही काही वर्ष डेट केल्यानंतर 1998 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर लग्नानंतर आदिती गोवित्रीकरचं नाव सारा लकडावाला झालं. त्यांना 2 मुलं सुद्धा आहेत. मात्र दुर्दैवानं 2009 साली दोघांनीही घटस्फोट घेतला. आदितीनं सध्या सिनेविश्वातून सुद्धा ब्रेक घेतलाय. मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर देखील लग्नानंतर खूपच ट्रोल झाली होती. शिबानीनं बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरशी लग्न केलंय. 2022 साली दोघांनीही लग्न केलं. दरम्यान फरहान हा आधीच विवाहित होता. त्याला 2 मुलंही आहेत. पण 2018 साली पत्नी अधुना भभानी सोबत त्यानं घटस्फोट घेतला. तर घटस्फोटाच्या काहीच दिवसांनंतर शिबानी आणि फरहाननं आपलं रिलेशनशिप जाहीर केलं होतं. त्यामुळेच दोघांनाही प्रचंड ट्रोल व्हावं लागलं होतं. रसिका आगाशे. मराठमोळी अभिनेत्री रसिका आगाशेनं देखील अभिनेता झिशान अय्यूब याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांच्याही लग्नाला आता काही वर्ष उलटली आहेत. मात्र आजही त्यांना बऱ्याचदा टीकेला सामोरं जावं लागतं. मात्र काहीच दिवसांपूर्वी दोघांनीही दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, आपल्याला मिळणाऱ्या शिव्यांमुळे त्रास होतो. गेल्या 16 वर्षांपासून दोघंही जात, धर्म आणि इतर गोष्टींना एकत्र तोंड देत असून समाधानानं नात्यात राहत आहेत. भक्ती बर्वे. मराठी इंडस्ट्रीतली फुलराणी अर्थातच अभिनेत्री भक्ती बर्वे. आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं भक्ती यांनी सिनेविश्वात वेगळी छाप पाडली. भक्ती बॉलिवूड अभिनेते शफी इनामदार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. तर त्यानंतर त्यांनी लग्न सुद्धा केलं होतं. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.